क्या बात आहे. पहिला चेंडू वैभव याच्या बॅटमधनं षटकार. यस डीजे. दरम्यान पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केला होता वैभव याने आणि जबरदस्त फटका. अजून एक ऑन साईडला खेळायचं होतं मात्र चेंडू ऑफ साईडला गेला, मिसफील्ड झाली आणि एक धाव मात्र या ठिकाणी मिळाली. वैभव धूम या मैदानावरती त्याने धावा सुद्धा चांगल्या बनवल्यात आणि धावा सुद्धा दिलेल्या सुद्धा आहेत. त्यामुळं त्याला माहिती आहे की कुठल्या गोलंदाजाला कशा पद्धतीने मी आड्या हात घेऊ शकतो. एक जबरदस्त हलक्या हाताने चेंडूला ऑफसाईडच्या दिशेने खेळलाय. हेमंत लाखात स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत जातात आणि चेंडूला फील्ड करतात. तोपर्यंत एक धाव मिळाली. धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 8 वरती. वाघोबा स्पोर्ट्स टिवरी संघासाठी सूचना आहे. वाघोबा स्पोर्ट्स टिवरी आयुष मनोज डोंगरकर याची ID या ठिकाणी राहिलेली आहे. आयुष मनोज डोंगरकर याची ID राहिलेली आहे. ती ID इकडनं कलेक्ट करायची आहे. हेमंत लाखात टू वैभव. आता पुन्हा एकदा समोर टाकला होता चेंडू. ओव्हर पिच दिल्यावरती तुटून पडला. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पाठवला. 6 धावांसाठी षटकार. तर ID या ठिकाणी कलेक्ट केलेली आहे, लक्षात असू द्या. तर ऑन साइडला अजून एक घुटना टेक और तमाशा देख. वैभव धूम याच्या बॅटमधून आलेला हा सुंदर असा सरळ षटकार. काय जबरदस्त फटका आहे. इथे 5 चेंडू टाकून झाले, 3 षटकार आले, धावसंख्या झाली 20. अजून एक आलाय षटकार. वैभव धूम याच्या बॅटमधनं आलेला हा अजून एक स्टायलिश शॉट, बिग शॉट षटकार. जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे वैभवची. ज्या पद्धतीने आतापर्यंत त्याने फटकेबाजी केलेली आहे, धावसंख्या पुढे सरकले 26 या धावसंख्येवरती. पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू सिंगल, तिसरा चेंडू सिंगल आणि नंतर मात्र षटकारांची हॅट्रिक. काय जबरदस्त फटका, जबरदस्त बॅटिंगचा मुजाहिरा या ठिकाणी करत असताना वैभव धूम. दिनेश आहेत याच्याकडे सुद्धा चांगले फटके आहेत, मात्र तो फटके खेळणं पसंत करेल की मग विनोद याला चांगल्या पद्धतीनं तोंड देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आउटसाइड द ऑफ स्टंप, पंचांचा इशारा आलाय की हा चेंडू वाईट बॉल. बघ ऑन साईडला आपण जर बघितलं, सध्याचा काळ जो आहे तो प्रत्येक जण ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि ऑन साईडला खेळत असताना तो शफल अँड क्रॉस खेळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतोय. हा ऑफ साईडला इनसाइड आउट कोण खेळायला फटका. 1 बाउंस चेंडू त्या ठिकाणी शतरक्षक आहे. डीप स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये शतरक्षक तैनात आणि चेंडूला फील्ड केलाय. तोपर्यंत एक धाव नक्कीच मिळाली जाते.
फटका चांगला होता, शॉट सिलेक्शन चांगलं होतं, मात्र शतरक्षकाचं तेवढंच चांगलं शतरक्षण. धावफलक 28 धावा ह्या धावफलकावरती लागले जातात. 2 षटकांचा हा मॅच आहे. आज शेवटचा दिवस आहे. विनोद रायात, विनोद याच्याकडे अनुभव नक्कीच जेवढा हेमंत याचा अनुभव आहे तेवढाच विनोद याच्याकडे सुद्धा अनुभव आहे. मात्र अनुभवाची कसोटी, अनुभवाची परीक्षा ही मैदानावरती नक्कीच असते गोलंदाजांची. क्या बाद आहे, फक्त टायमिंग केलाय. स्क्वेअर लेग रिजनच्या वरना चेंडू ट्रॅव्हल होत असताना वैभव धूम याच्या बॅटमधनं आलाय. अजून एक स्टायलिश षटकार. मला वाटते जर टॉस झाला नसेल तर नित्य साई आणि अबू स्पोर्ट्स या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आम्हाला कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन करायचं आहे. जर टॉस झाला नसेल तर, कारण की मी आत्ताच आलो आहे. यस, टॉस झालेला नाही आहे, माहिती मिळते. नित्य साई लोहियानगर आणि अबू स्पोर्ट्स खार्डी दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्समध्ये येऊन उभं राहायचं आहे. या इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल ऑन कॅमेरा. अन्यथा जर तुम्ही लेट झालात तर मात्र ऑन कॅमेरा आपल्याला टॉस करता येणार नाही. वैभव याच्या माध्यमातून इथे पुन्हा एकदा प्रयत्न चांगला होता, मात्र प्रयत्न प्रत्येक वेळी तुमचा यशस्वी होईल हे नक्कीच आपण सांगू शकत नाही. विनोद याने थोडासा कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. विनोदाने आतापर्यंत एकूण 3 चेंडू हाताळलेत आणि 3 चेंडूमध्ये मला वाटतं जवळजवळ 9 धावा या दिलेल्या आहेत. धावसंख्या एकूण पाहिली तर 35 धावांपर्यंत सध्या तरी बघायला मिळते. 3 चेंडू अजूनसुद्धा शिल्लक आहेत आणि या 3 चेंडूमध्ये किती धावा होतील हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. दरम्यान एक यस पंचांचा इशारा तिकडनं आला आहे की हा वाईड बॉल आहे. मात्र वाईड बॉलच्या या डिसिजनला चॅलेंज केलं गेलं आहे. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकता थर्ड अंपायर डिसिजन इज वाईट बॉल, कारण की चेंडू लाईनवरनं ट्रॅव्हल करतोय आणि पंच आणि त्यांच्यामध्ये कॅमेऱ्याच्या मध्ये गोलंदाज या ठिकाणी थोडासा नक्कीच पंचांच्या नजरेसमोर आलेला आपल्याला बघायला मिळतोय. तरी सुद्धा चांगला अंदाज पंचांनी लावला होता आणि या ठिकाणी वाईट बॉलचा निर्णय आलेला आहे. सरळ खेळा चेंडूला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. हर्षद आहे, चेंडूला उचलेला आणि फेकेल तोपर्यंत एक धाव मिळाली गेली. मी म्हणेन खंडेपाडा संघाने ही जी सिंगल घेतले ती थोडीशी एक चांगली गोष्ट झाली आहे वैभवसाठी, कारण की तो स्ट्राईकवरती आला आहे. मात्र विनोद त्याला तो मोठा फटका मारू देईल का किंवा मग जास्त धावा गुच्छामध्ये धावसंख्या घेऊ देईल का हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. धावसंख्या आहे ती म्हणजे 37. शरीरापासून लांब हाईट देणारा चेंडू नसीब बहादुरो का साथ देत आहे असं म्हटलं जात आहे. थोडीशी बहादुरी दाखवली होती, मात्र लॉंग लेग क्षेत्राला थोडासा फाईन झाला चेंडू आणि आलाय चौकार. या चौकारांशी धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल तो म्हणजेच 41 या धावसंख्येवरती. धावसंख्या आपण पाहू शकता 41 धावा चेंडू टाकून झाले त्या षटकाच्या. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय. चला लोहियानगर आणि अबू स्पोर्ट्स खार्डी लोहियानगर आलेले आहेत. अबू स्पोर्ट्स खार्डी संघाचे कर्णधार सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. क्या येस, इथे राहिलाय खाली चेंडू आणि बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. या निर्धाव चेंडूला या इनिंगची समाप्ती झाली. धावसंख्या आहे 41. 12 चेंडूमध्ये 42 धावांची गरज. जाऊया कॉमेंट्री बॉक्सच्या बाहेर थोडासा टॉस बॉक्समध्ये आणि टॉस करूया.
मी भूषण दया त्यांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस आपण करतोय. कोण बोलणार आहे? टॉस कोणी जिंकलाय? तर नित्यसाई संघाने टॉस जिंकलाय आणि बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. चला लगेच आपण सज्ज राहायचंय. जास्त वेळ दौडू नका. आजच्या दिवसामध्ये अंतिम मॅचेस आपल्याला खेळवायच्या आहेत. दोन आणि मॅन ऑफ द सिरीज असे एकूण 4 खेळाडू जे असतील त्या 4ही खेळाडूंनी मॅन ऑफ द मॅच किंवा मॅन ऑफ द सिरीज झाल्याच्या नंतर आपली नावं या ठिकाणी द्यायची आहेत आणि ती नावं घेऊन इकडनं तुम्ही उद्या किंवा मग परवा लगेच हॉस्पिटलमध्ये जाऊन सांगू शकता की आम्ही या स्पर्धेचे मॅन ऑफ द मॅच आहेत, मॅन ऑफ द सिरीज आहेत. मात्र मॅन ऑफ द मॅच सेमीफायनल 2, त्या 2 सेमीफायनल मॅन ऑफ द मॅच, तसेच फायनलचा मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सिरीज. चला लगेच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो थँक्यू DJ. नक्कीच आपण पाहतोय बघा इथे थोडासा माईक टेस्टिंग चालू होती. लाईव्हला जर वेगळा आवाज आला असेल तुम्हाला तर सॉरी, कारण इथे आम्हाला आवाज येत नव्हता साऊंडला. तर प्रथमतः आपण पाहतोय विकास वायडा आलेत बॅटिंगला आणि त्याने 1 डॉट खेळलाय, 1 षटकार खेचलाय. विकास वायडा जर मैदानामध्ये राहिले तर थोडासा धोका वाढेल, तो म्हणजेच खंडीपाडा संघासाठी, आणि तो धोका
वाढलेला धोका बघायला मजा येईल प्रेक्षकांना मात्र, कारण आपण पाहू शकता प्रेक्षकांना एकतर्फी मॅच बघायची नसते, त्यांना दोन्ही साईडनं बराबर की टक्कर ही बघायची असते. ऑन साईडला असर एक फटका चाललाय. हो सावकाश सावकाश. जे बाउंड्री पंच आहेत त्यांना विनंती असेल चेंडूकडे लक्ष न द्या, खाली सुद्धा लक्ष द्या, दगड भरपूर आहेत प्रेक्षकांची नक्की. यस डीजे. थँक्यू डीजे. आपण पाहू शकता बॅक टू बॅक 2 षटकार आले, त्याने या 2 षटकारांची सुरुवात जबरदस्त केली आहे. विकास वायडा जे की कार्याध्यक्ष आहेत वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे, सध्या ॲज अ प्लेअर म्हणून मैदानाच्या आतमध्ये. अनुभव भरपूर आहे क्रिकेटचा, अफाट अथांग अनुभव आहे. आता थोडीशी गतीमध्ये परिवर्तन केलं होतं मयूर याने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत या 2 धावा पूर्ण. विकास वायडा आपण पाहतोय जबरदस्त काम केलं त्यांनी. सध्या तरी आपण जर बघितलं 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 14 धावा बनवल्यात. मात्र मी म्हणेन जर 42 धावांचं लक्ष्य पार करायचं असेल तर याच पद्धतीने मोठमोठे फटके मारावे लागतील, हवाई प्रवास करावा लागेल. तसं म्हटलं होतं ना की कमी वेळामध्ये जास्त अंतर कापायचं तर तुम्हाला हवाई प्रवास करावा लागतो. तोच हवाई प्रवास विकास वायडा यांना करावा लागणार आहे. केलाय हा पुन्हा एकदा हवाई हल्ला केलाय आणि इथे धाव संख्या भरभराटीने वाढेल. आलाय षटकार. थँक्यू डीजे. धावा संख्या झाली ती म्हणजेच 20 धावा. बघा प्रत्येक षटकामागे 21 धावांची गरज होती. इथे चेंडूवर किती टाकून झाले तर 5 चेंडू टाकून झालेत आणि 20 धावा झाल्यात. या चेंडूवरती एखादी सिंगल तरी आली तरी सुद्धा प्लस आहे, किंवा मग एखादा षटकार आला चौकार आला तरी सुद्धा बाफाणे संघ प्लस आहे. म्हणजे सर्व काही अलबेल घडताना दिसते बाफाणे संघाच्या माध्यमातून. विकास वायडा जबरदस्त आपल्या अनुभवाचा वापर करून असताना आपल्या बॅटिंगमध्ये. क्या बात आहे. मात्र इथे मयूर याने दाखवलंय की हा शेवटचा चेंडू मी टाकणार आणि डॉट टाकणार. डॉट टाकलाय. बिंदी गेंद पाहणं गरजेचं आहे. कुठल्या गोलंदाजाला या ठिकाणी आमंत्रित केलं जाईल. तर मात्र 6 चेंडू आणि 22 धावांची मला वाटतं गरज असेल. या 6 चेंडू 22 धावा या हव्यात. रंगतदासीमध्ये तर मॅच तर आलायच. प्रेक्षक जे लाईव्हच्या माध्यमातून पाहत असतील त्यांना सुद्धा मजा येत असेल, कारण की इथे मैदानावरती येऊन पाहण्यापेक्षा घरी बसून 2 अँगल ही स्पर्धा हे नक्कीच बघायला मिळत आहे. त्यामुळं आता जो आपण पाहतो ना, सांगतो की लाईव्ह टुर्नामेंट बसल्या जागी 3, 4, 5, 6 जेवढे सोर्स तुमच्याकडे असतील तेवढ्या सोर्सनं तुम्ही ती पाहू शकता. एका घरात जर 10 मोबाईल असतील तर 10 स्पर्धा तुम्ही एकाच टायमाला पाहू शकता. आहे या इंटरनेटचा कमाल. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आज भरपूर स्पर्धा तुम्हाला बघायला मिळत असतील. आपल्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची 2 स्पर्धा सुरू आहेत. कुसमाई चषक सुरू आहे खर्डीच्या मैदानावरती. अलकापुरी प्रीमियर लीग चालू आहे नालासोपाऱ्यामध्ये. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट ऑनसाईडच्या दिशेने खेळला जातो. चेंडूला स्ट्राईक रोटेट झाली. हर्षद बघा, हर्षद या ठिकाणी हुशार क्रिकेटर आहे. त्याला माहिती आहे की जो चांगल्या फॉर्ममध्ये आहे त्याला संधी द्यावी लागणार आहे, आणि जर त्याला संधी दिली तर विजयाच्या अशा आकांक्षा ज्या आहेत त्या पल्लवित होणार आहेत. विकास वायडा वैयक्तिक धावसंख्या जर आपण पाहिली तर जवळजवळ 20 या धावसंख्येवरती तो खेळतोय. चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून झाली. क्या बात है विकास. सुपर्ब शॉट सिलेक्शन. षटकार. मात्र आपण पाहू शकतो काय घडतंय. 2 चेंडूमध्ये आल्या धावा 7. आता चेंडू शिल्लक असतील 4 चेंडूमध्ये 15 धावांची गरज असेल. 4 चेंडू 15 धावा. धोक्याची घंटा वाजू लागलेली आहे.
खंडीपाडा संघावरच्या केम्यामध्ये त्या गॅपमध्ये चेंडू टाकलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत, चेंडूला अडवतील आणि जोपर्यंत फेकतील तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा पूर्ण. इथे मॅच रंगले, कोण जिंकेल अजून सुद्धा सांगू शकत नाहीये. धाव संख्येमध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी भर पडते ती 2 धावांची. आता 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये 13 धावांची गरज आहे. असं वाटलं होतं की एकतर्फी सामना करेल खंडीपाडा संघ, मात्र कडवी झुंज दिली जाते. ओहो व्हाट अ बॉल. एक्सपिरियन्स, या खेळपट्टीचा एक्सपिरियन्स या गोलंदाजाला नक्कीच भरपूर आहे. त्याचा वापर केला जाईल का? आता 2 चेंडू आणि 13 धाबा, काहीही होऊ शकतं कारण क्रिकेट आहे. ऑन साइडला खेळायला कार्पेट त्या ठिकाणी आहे किरण, चांगलं क्षेत्ररक्षण आणि या ठिकाणी एकच धाव. एका धावेनं धाव फलक पुढे सरकेल, मात्र अजून सुद्धा काय घडतंय तर 30 धावा झाल्या, त्याचा अर्थ 12 धावांची गरज. 1 चेंडू 12 धावांची गरज. ज्या पद्धतीने हा सामना सुरुवात झाली होती असं वाटलं होतं, क्या बात आहे. परफेक्ट चेंडू यष्टांमध्ये हाताळला होता, त्याला चोख उत्तर सुद्धा दिलाय आणि फलंदाज सांगतोय की तुला हा विकेट मी देणार नाही. मात्र सामना जिंकलाय खंडीपाडा संघाने. खूप खूप अभिनंदन. या स्पर्धेमध्ये चांगली लढत दाखवल्याबद्दल आम्ही नक्कीच बाफाणे संघाचे खूप खूप आभार व्यक्त करतोय आणि आदरणीय सन्मान्य वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष श्री विकासजी वायडा यांना आम्ही मंचावरती येण्याची विनंती करतोय. जाऊया डीजे यांच्याकडे. त्या अगोदर मॅन ऑफ द मॅच कोण असेल? वैभव धूम, मॅन ऑफ द मॅच. या वैभव लगेच मॅन ऑफ द मॅच स्वीकारा, वेळ नाही आपल्याकडे. आणि लगेच पुढील संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्या. लोहिया नगर आपल्याला विनंती असेल कारण की आपण टॉस जिंकल्याच्या नंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलंय.